11 वर्ष सुरू आहे आता. बरेच कलाकार घडवले, अजूनही घडवतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की कुठल्याही प्रकारचे 10 वर्षामध्ये एकही रुपये फी घेतलेली नाही. मोफत अगदी लहान मुलांच्यापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत जे इच्छुक आहेत ते येतात. आणि त्यातले काही चांगले कलाकार असतात ते जे स्टेज शो करण्यासाठी धडा दाखवतात ते आम्ही त्यांनाही स्टेज शो वगैरे थिएटर शो वगैरेसाठी घेत असतो. कार्यक्रम अनेक प्रकारचे करतो आम्ही. आणि सर तुम्हाला सांगावं असं वाटतं की नवीनच एक आम्ही कराओके ट्रॅकवरती भजन संध्या चालू केलेली आहे. म्हणजे अनेक प्रकारची भजनं, आम्ही पांडुरंगाची भजनं, गवळणी वगैरे अशा जो नियम आहे भजनाचा की पहिल्यांदा आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. देवाचं झालं की मग आपण झालं गवळणी आणि शेवटी मग जातो माघारी असं एक भैरवी हे जे आहे राग, त्या रागाचं गाणं घेऊन मग ते भजन कार्यक्रम संपतो. हा नियम आहे जनरली. तो कार्यक्रम करत असताना हार्मोनियम, तबला किंवा टाळ, मृदंग हे सगळे वाद्य असतात, लाईव्ह वाजवून करतात. पण त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला मी 99% पाहतो की ते माईकचा वापर करत नाही. आणि काय करतात हे कळत नाही लोकांना. फक्त वाद्यांचा आवाज येत असतो, गायनाचा आवाज, काही शब्द कळत नाही किंवा त्यातलं काय सार हे कळत नाही ऐकणाऱ्या माणसाला. म्हणून आम्ही थोडंसं शक्कल लढवली आणि कराओके ट्रॅक जे जे चांगल्या क्वालिटीचे उपलब्ध आहेत असे काही आम्ही घेतले, काही विकत घेतले, काही बनवून घेतले. आणि अशा प्रकारे आम्ही भजन संध्याचा कार्यक्रम आहे. आणि त्यातच मग भावगीतं, भक्तिगीतांचा पण एक आमचा अभंगवाणीचा कार्यक्रम, तोही असे 2 कार्यक्रम नवीन सुरू केले आम्ही. बाकी व्हरायटी जनरल आपलं फिल्मी तर आहेच, पण त्याच्याबरोबर आम्ही तेही करतोय. फिल्मीच्यामध्ये भजनमध्ये लोकांना देत असतो ते कार्यक्रम. आत्तापर्यंत सर मी 4 कार्यक्रम केले.